आईचा आधार आणि वडिलांची काठी विषारी दारूने हिरावली. कन्नाके कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त. मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील कन्नाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवैध देशी दारूच्या विळख्याने ज्ञानेश्वर उर्फ धनु कन्नाके या तरुणाचा बळी घेतला असून त्याच्या मृत्यूमुळे वृद्ध आई वडिलांचा एकमेव आधार हिरावला गेला आहे. म्हातारपणात घराची काठी बनलेला मुलगा गमावल्याने हे वृद्ध जोडपे आता पूर्णपणे निराधार झाले आहे. मृत ज्ञानेश्वर हा त्याच्या लकवाग्रस्त वडिलांची सेवा आणि वृद्ध आईचा उदरनिर्वाह करणारा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. मारेगाव शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूचा काळा बाजार जोमाने सुरू आहे. शासनाच्या नाकावर टिचून चालवलेल्या या धंद्यामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने मारेगावकर संतप्त असून अवैध दारू विक्रेत्यांवर त्वरित सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पीडित वृद्ध आई वडिलांना जगण्यासाठी शासनाने त्वरित भरीव आर्थिक मदत द्यावी अशी आर्त हाक समाज मनातून उमटत आहे. केवळ धाडी मारून सोपस्कार न पार पाडता दारू माफियांचे जाळे कायमचे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील. एका निष्पाप तरुणाच्या बळीनंतरही प्रशासन ढिम्म का, हा प्रश्न आता मारेगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ.